नमस्कार शेतकरी पीक विमा संदर्भातील राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून एक छोटंसं अपडेट त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलं. काय अपडेट थोडक्यात हा एक व्हिडिओ तुम्ही टी व्ही 9 लेटेस्ट मधला 24 फेब्रुवारीचा बघू शकता. पीक विम्याच्या बाबतीत प्रचंड नाराजी आहे. ते पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्या राज्य सरकारच्या मध्ये आणि राज्य सरकारच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं जी काय काळजी किंवा जो काय कागदपत्र पूर्ण केलेले आहेत, शेवटी केंद्राच्या आता थोडा पोर्टलचा तो थोडा बिघाड थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ते अडचण आहे. पण लवकरच ते पण आमचा पण पाठपुरावा चालू आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्येच खरं तर ते पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती. परंतु शेवटी काही गोष्टीमध्ये तांत्रिक अडचणी असतात, तो तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्याला पीक विम्याची कशी रक्कम मिळेल, कारण शेवटी केंद्राने केंद्राचा हिस्सा जमा केलेला आहे, राज्याने राज्याचा हिस्सा जमा केलेला आहे, शेतकऱ्याने शेतकऱ्याचा हिस्सा, थोडा पोर्टलचा विषय असल्यामुळं या बाबतीमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळेल हा प्रयत्न माझा आहे. जसं की शेतकरी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे नाशिक दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करताना आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून टी व्ही 9 अँकर यांच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात एक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना. तर त्यांनी त्यांच्यावर एक थोडक्यात सविस्तर माहिती सांगितली की पीक विम्या संदर्भातील राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून अर्थात आमच्याकडून सर्व काही माहिती ते गोळा झालेली आहे सर्व काही शेतकऱ्यांची, आणि ती माहिती आम्ही मेन पोर्टल अर्थात केंद्राच्या पोर्टलकडे अपलोड केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात फायनल निर्णय येण्याचे बाकी आहे. अर्थात पीक विमा वाटपाचे काही निर्देश देण्याचे बाकी. त्याच्या एक कारण आहे, त्यांनी सांगितलं की तांत्रिक अडचणीमुळे हे पोर्टलच्या माध्यमातून सध्या हा पीक विमा रखडलेला आहे. आता तांत्रिक अडचण काय आहे, एकंदरीत काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे, थोडक्यात आपण ते समजून घेऊया. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्न होते की आमच्या खात्यात खरंच 17,000 पीक विमा येणार का? तर तुम्हाला या 17,000 पीक विमा संदर्भात थोडक्यात माहिती सांगतो. तर शेतकरी आता तर याचं उत्तर नाहीच आहे, कारण की 17,000च्या ऐवजी तुमच्या हातात खूपच कमी रक्कम येणार आहे. आता लेटेस्टच्या माहितीनुसार जे काही कृषी विभागाने माहिती पीक विमा संदर्भात दिली, कारण की शेतकरी मित्रांनो सर्व काही पीक कापणी प्रयोग आधारित सर्व काही इथे सक्सेसफुल झाले आणि ही माहिती अपलोड ही झालेली आहे सर्व काही पीक विमा पोर्टलवरती, जे की राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्राकडे. तर पीक विमा आता 17,000 मुळेच तुम्हाला भेटणार नाही. भेटला असतं शेतकरी मित्रांनो, परंतु जी तुमची पीक उत्पादन क्षमता आहे ती खूपच जास्त तिथे दाखवण्यात आली. जवळपास 80% वर ही तुमची पीक उत्पादक क्षमता जी काही ती दाखवण्यात आली आणि याच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई ते ग्राह्य धरण्यात आली ती फक्त 34% ते 40% ते 45%च्या आतच, 34 ते 50%च्या आतच नुकसान भरपाई ते ग्राह्य धरण्यात आले. तर यामुळे शेतकरी मित्रांनो जे स्वप्न शेतकऱ्यांचे होते की शेतकऱ्यांच्या हातामध्ये शासन हेक्टरी 17,500 रुपये असा सर्व काही पीक विमा जमा करेल, तर हा मुळीच इथे भेटणार नाही. भेटला तर काही तुरळक जिल्ह्यातील काही तुरळक शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये तिथे येणार आहे, ज्यांचे जे आहे की ज्यावेळेस सर्वे झाले होते आणि स्वतः जे की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जी काही टीम आखण्यात आली होती, जे की सर्वे करण्यासाठी पंचनामे करण्यासाठी, आणि ते स्वतः तुमच्या बांधावरती येऊन सर्व काही एकंदरीत त्यांच्या माध्यमातून लेखी घेऊन गेले होते आणि त्यांची लेखी माहिती तिथे अपलोड झाली, व्यक्तिक क्लेम असं आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यांनाच तो पीक तिथे भेटू शकतो. एकंदरीत जर काही सरळ सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये जे आहे की हेक्टरी 10 ते 12,000 रुपये प्रमाणे हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. याच्यामध्ये मका असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, खरीपाची बाजरी असेल इत्यादी, आणि आता कापूस आणि तुरीचा हे पीक विमा शेतकऱ्यांना आता इथे भेटणार आहे, कारण की याचे देखील प्रयोग इथे आता पूर्ण झालेले आहे. शेतकरी आता कृषी मंत्र्यांनी सांगितलं की काय टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा पोर्टलच्या प्रॉब्लेममुळे हा पीक विमा रखडलेला आहे. आता काय प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला माहिती असेल, आपण मागील काही व्हिडिओमध्ये याचा संदर्भात एक व्हिडिओ केला होता, त्याच्या माध्यमातून माहिती सांगितली ते पीक विमा रखडण्याचं कारण काय. शेतकरी काही जिल्ह्यातील जे आहे की अहिल्यानगर असो किंवा सोलापूर असो किंवा धुळे असो, छत्रपती संभाजीनगर असो आणि इतरही विविध जिल्ह्यातील जे आहे की काही पीक विमा प्रयोगावर आक्षेप पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून नोंदवण्यात आलेले होते, आणि ते आक्षेप ज्यावेळेस नोंदवले होते तरी ही सर्व काही त्यांच्या माध्यमातून निर्णय मार्गी नव्हता लागला राज्याच्या माध्यमातून. तर हा थेट जे की केंद्रीय पातळीवरती स्टेट पातळीपासून की केंद्रीय पातळीवरती गेला होता, आणि असं काही सांगण्यात येऊ लागलं सध्याच्या त्या अपडेटनुसार की तिथं पण हा पेंडिंगलाच आहे. ज्यावेळेस हा निर्णय मार्गी लागेल तर नक्कीच कृषी मंत्र्यांनी जसं की सांगितलं की हा पीक विमा की नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भेटणं निश्चित होता. तर त्यांच्या माध्यमातून आता सांगण्यात येऊ लागलं की शेतकऱ्यांना पीक विमा हा फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात, जे की आता सध्या राज्याचा अर्थसंकल्प बजेट इथे चालू आहे, तर अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर 6 मार्च नंतर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येऊ शकतो किंवा अर्थसंकल्पात काही ना काही पीक विम्याची तरतुदी ते राज्य शासन करू शकतं, अशी माहिती सध्याच अवेलेबल, परंतु ठोस असं कोणतंही अपडेट नाही. आणि जे की 17,000 रुपये भेटणार पीक विमा, बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कमेंट्स होते किंवा त्यांना वाटत होतं की भेटणार, तर असं मुळीच इथे होणार नाही, कारण की जी डाटा कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा देण्यात आलाय, तर जवळपास 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा इथे वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर त्यांच्या खात्यामध्ये जसं की आपण व्हिडिओमध्ये सांगितले 10 ते 12,000 रुपये हेक्टर प्रमाणे इथलाच पीक विमा ते शेतकऱ्यांच्या खात्यात भेटेल.
असेल तर याचं एक महत्त्वाचं छोटंसं अपडेट देतो, मला आपल्यासोबत शेअर करा. पुढील असल्याचं महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आता कर्जमाफी रिलेटेड जे की लेटेस्ट अपडेट रिलेटेड घेऊन येणार आहात. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब तुम्ही ते करून ठेवू शकता. तर खूप खूप धन्यवाद. मिळू काय नवीन व्हिडिओमध्ये.